नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.1 मधला क्वेश्चन 4. चला बघूया काय आहे क्वेश्चन 4. काय म्हणतंय, डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. म्हणजे सिंपल भाषेमध्ये काय सांगितलेले, असे दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आपल्याला आणि हे ज्या व्हॅल्यू त्याच्या समोर 1 -1 ह्या याच्या रूट्स आहे की नाही ते आपल्याला चेक करायचे. असे दोन एक्झाम्पल आहे. चला बघूया. सगळ्यात पहिला जो एक्झाम्पल आहे काय आहे, x² + 4x - 5 = 0. दोन्ही इक्वेशन हे आपल्याला स्टँडर्ड फॉर्म जनरल फॉर्म मध्ये आहे म्हणून बाकी काही करायची गरज नाही. फक्त रूट्स चेक करायचे. रूट्स चेक करायचे म्हणजे काय, ही जी व्हॅल्यू आहे ह्या दोन्ही एक एकदा ह्या इक्वेशन मध्ये टाकायच्या. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल येते की नाही बघायचं आणि इक्वल आले तर म्हणजे समजायचं हे रूट्स आहे. चला बघू आपण काय म्हणू. पुट x = 1. सगळ्यात पहिले x = 1 टाका. सॉरी बघा, आता x या इक्वेशन मध्ये जेवढे x आहे तिथे काय करायचं, 1 टाकायचा. आता x² म्हणजे काय, 1 चा स्क्वेअर प्लस 4 इंटू x म्हणजे किती 1, 4 इंटू 1 -5 = 0. ओके. आता 1 चा स्क्वेअर किती 1 प्लस 4 इंटू 1 किती 4 -5. ओके. हा 4 इंटू 1 म्हणजे 4 प्लस 1 किती 5 आणि हा -5 प्लस 5 -5 किती झाला आपला 0 आणि हा किती आहे इकडे 0 = आपला 0 आहे. सो लेफ्ट हँड साइड बघा, ही जी आहे लेफ्ट हँड साइड = राईट हँड साइड. सो 1 इज रूट ऑफ द इक्वेशन. काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे जो 1 दिलेला आहे तो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट आहे. एवढं सिंपल आहे. आता सिमिलरली -1 साठी चेक करायचं आहे. मग काय म्हणते, -1 आपण त्यामध्ये टाकू. बघा -1 पहिले ह्या इक्वेशन मध्ये पुट -1 -1 साठी आपण चेक करतो आहे. तुम्ही त्याला प्रॉपरली लिहिलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. आता -1 चा स्क्वेअर प्लस 4 इंटू -1 म्हणजे हे जे इक्वेशन आहे त्याच्यात बघा x² + 4x च्या जागी आता -1 टाकतोय. -5 = 0. -1 चा स्क्वेअर किती 1 प्लस 4 इंटू -1 किती -4 आणि हा झाला -5 = 0. मला सांगा किती आले आता, 5 आणि 4 9 आणि हा 1. म्हणजे सिंप्लिफाय तुम्हाला =0 च्या येत आहे का, नाही. 5 आणि 4 9 1 -8 येत आहे =0 आहे का, नॉट. लेफ्ट हँड साइड नॉट राईट हँड साइड. ही लेफ्ट हँड आणि ती राईट हँड. लेफ्ट हँड साइड नॉट राईट हँड साइड. सो -1 नॉट रूट. आता तुम्ही थोडं वर्डिंग मध्ये लिहा चालतं, पण मी तुम्हाला एक सिंपल भाषेमध्ये सांगतोय की -1 नॉट रूट आहे. हे जे दिलेल्या व्हॅल्यू आहे ते ह्या इक्वेशन मध्ये टाकल्या तर इक्वेशन सॅटिस्फाय झालं तर ते रूट असतं त्या इक्वेशनचं, आणि जर इक्वेशन सॅटिस्फाय नाही झालं तर ते रूट नाही, ती व्हॅल्यू रूट नाही त्या इक्वेशनची. आलं लक्षात. चला सेकंड एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन 4 मधला काय म्हणत दिलेलं आहे, 2m² - 5m = 0. पहिले m = काय टाकायचं आहे 2 नंतर 5/2 घ्या. पुट m = 2 चेकिंग साठी. सो बघा 2 हा m², m च्या जागी काय टाकायचं आपल्याला 2 म्हणजे 2 चा स्क्वेअर -5 इंटू m च्या जागी किती 2 = 0. आता 2 इंटू हा किती
2चा स्क्वेअर किती 4, ओके, मायनस 5 दुने 10, मग काय 4 दुने 8 मायनस 10 किती आला -2 आणि इक्वल टू 0 आहे का नॉट इक्वल टू 0, -2 नॉट इक्वल टू 0 म्हणजे इकडं पण 0 पाहिजे इकडं पण 0 पाहिजे तरच ते रूट्स असणार. सो लेफ्ट हँड साइड नॉट इक्वल टू राईट हँड साइड. सो किती आपल्याला 2 इज नॉट रूट ऑफ द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, आलं लक्षात. चला पुढे काय टाकायचंय 5/2 m च्या जागी 5/2 टाका. 2 हा असा ब्रॅकेट मध्ये हे जे आहे ना त्याला मी लिहितो आहे, तुम्ही घेऊन बरं. चला मी इक्वेशनच लिहितोय तो परत 2m स्क्वेअर मायनस 5m इक्वल टू 0. 2m च्या जागी आता किती टाकायचं आपल्याला 5/2. सो 5/2 चा स्क्वेअर मायनस हा m च्या जागी 5/2 इक्वल टू 0. ओके, बघा आता 5/2 असे असेल तर त्याचा स्क्वेअर, तो वरच्याचा स्क्वेअर खालच्याचा स्क्वेअर सिंपल आहे. हा 5चा स्क्वेअर 25, 2चा स्क्वेअर 4 मायनस 5चा हे किती 5 × 5 25/2. हा बघा बे दोन्ही 4 बघा 25/2 मायनस 25/2. आता प्लस 25/2 मायनस 25/2 किती येणार 0 आणि इकडे किती 0. सो हे बघा ना इथं सगळीकडे काय आहे 0 आहेच की. आता तो लिहिला नाही आपण डायरेक्ट फायनली लिहिला. सो ह्यासाठी लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड. सो 5/2 इज रूट ऑफ द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आलं लक्षात. म्हणजे काय जर तुम्हाला विचारलं की रूट चेक करा, आता ह्या व्हॅल्यू m जे दिलेले आहे व्हेरिएबल त्याच्या जागी टाकायचं, जे जसं जसं दिलेलं आहे तसं तसं त्या व्हॅल्यू टाकायच्या आणि सॉल्व करत राहायचं पुढं प्लस मायनस वजा बाकी गुणाकार भागाकार सगळं. आणि मग फायनली जे आन्सर येईल ते लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड चेक करायची. 0 इक्वल टू असेल तर ते त्याचं रूट आहे, नसेल तर ते त्याचं रूट नाही. अशा टाइपचे क्वेश्चन पण बोर्ड एक्झामला येतात. ओके मित्रांनो, आला हा कन्सेप्ट लक्षात आला की मला रूट चेकिंगचा आला असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा. काय डाऊट असेल तो पण कमेंट मध्ये सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.